उधर बघे मी. कशा आप शिमोन जादा प्रॉफिट वर आहेत ना? काय ओके. ऐकायला येते बरोबर? हो येते. שומעים קצת רחוק קצת. רחוק, כי לא שמתי את האוזניות, נראה לי שאין תהינה. טוב, כן, प्रॉफिटचा शिवराय आपण श्मुएल नबी मागच्या वेळेला गोलियतची आपण जी स्टोरी चालू केली होती ती आपण कंटिन्यू करू, बेजाशम आपण संपवू. पण त्याच्या आधी बेजाशम तुमच्या प्रश्नांनी आपण जे मागच्या वेळेला जो उत्तर द्यायचा आपण मध्ये थांबवला होता, सेवा नेशन्स 7 नेशन्सच्या बद्दल तो जो क्वेश्चन होता त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करू. कॅन याच्यामध्ये आपल्या द्वारीमच्या बुकमध्ये द्वारीमच्या बुक्समध्ये आलाखोत प्रत्येक पराशामध्ये खूप 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 आलाखोत दिलेले आहेत. कारण की द्वारीमध्ये जसं काय सगळ्या तोराचं सिकूम आहे, जसं काय तोरामध्ये जे आलाखोत आहेत त्याचा जसं काय कन्क्लुजन दिलेलं आहे. त्यामुळे आणि त्यांना कोणाला माहिती आहे द्वारीमचा जो बुक आहे तो लेस दॅन 40 days मध्ये लिहिला होता, मोशे रब्बेनू दिला होता. मोशे रब्बेनू जायच्या पहिले, जगामधून जायच्या पहिले मोशे रब्बेनू सगळ्या बुकचा सिकूम केला होता आणि त्यांनी तो दिला होता. त्याच्यामध्ये सगळे जे मिचवत जे आहेत त्याचं रिव्हिजन आहे जसं काय, आणि त्यामुळे खूप सारे मिचवत आहेत. मागच्या वेळेला आपण 7 नेशन्स बद्दल आपण बोललो होतो आणि 7 नेशन्सचा जो जो उल्लेख केलेला आहे तो आपण अमालेक बद्दल बोललो होतो की अमालेक आणि या 7 नेशन्स मध्ये डिफरन्स आहे. आणि मागच्या वेळेला आपण अमालेकचं डिस्कशन केला होता. पण अजून 7 नेशन्सच्या बद्दल जो डिस्कशन आहे त्यांच्यामध्ये तो डिफरन्स जो आहे की आपण बोललो होतो की अमालेकचा जो हे आहे, अमालेकचा जो मिचवा आहे त्यांना मारायचा व त्यांना वाईप आउट करायचा, तो मिल्खामामधनं यायला पाहिजे की कतूब मिल्खामाल हशेम दो मिल्खामाल हशेम देवाचा जो वॉर आहे तो अमालेक बरोबर आहे. पण 7 नेशन्स जे होते जे इकडं होते एरेच कनान मध्ये, याच्याबद्दल आपण आज बघू. त्यांचा जो मिचवा आहे तो सिमिलर मिचवा आहे पण थोडा डिफरंट आहे. आणि मिन्खात खिनूक तिकडे एक्सप्लेन करतात वेखेन रामबाम. आपण त्याच्यावरनं बघू, ज्यांच्या कोणाला उघडायचं असेल द्वारीमध्ये शोफ्तीम मागच्या वेळेला मी पाठवला होता, ज्यांनी प्रश्न विचारला होता त्यांना. शोफ्तीम मध्ये शोफ्तीमचा जो पराशा होता 2-3 पराशा पहिले, त्याच्यामध्ये चॅप्टर 15 पासून आपण बघू, 15 पसूक पासनं अंटेल 18th 15 to 18 शोफ्तीमध्ये लिहिलं आहे. शोफ्तीमच्या पसूकमध्ये लिहिलं आहे תעשה וכן תעשה לכל הערים הרחוקות ממך מאוד אשר לא מערי הגויים האלה הינה. इथपर्यंत वरती जे लिहिलेलं आहे तिकडे लिहिलेलं आहे की बायकांना जेव्हा तू नेशनला जाशील, की आपला याच्यामध्ये लिहिलेला आहे, हा जो डॉक्युमेंटेशन चालला आहे तो चालला आहे नाही की मिल्खेमेत הרשות. 2 प्रकारचे वॉर्स आहेत. एक वॉर आहे तो मिचवाचा वॉर, देवाने सांगितलं आहे त्याचे वॉर कर, जसा अमालेकचा वॉर. आणि दुसरा जो वॉर आहे तो या 7 नेशन्सच्या अगेन्स्ट वॉर, जो आपण शोफ्तीमध्ये आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे त्याच्याबद्दल तो जो वॉर आहे तो ते मिचवा आहे. त्याला तो मिचवा आहे, मिचवामध्ये सगळ्यांना वॉरला जायला कंपल्सरी आहे आणि अफिलू कोफी करतं, म्हणजे त्याच्यावरती फोर्स करतात की तो वॉरला जाईल. रशूत मध्ये त्याला रशूत देतात की ज्याला कोणा घरी जाऊ देतात रिझन्ससाठी. इथपर्यंत 15 पसूक पर्यंत जो डिस्कशन आहे तिकडे वरती लिहिलेला आहे 14 पसूक मध्ये राख नशीम व्याताफ व्या बेहमा וכל אשר יהיה בעיר כל שלל תבוז לך ואכלת את השלל אויביך אשר נתן השם אלוקיך בידך. तिकडे लिहिलं आहे एलोका लाख, तिकडे लिहिलं आहे की बायका आणि पोरं जी आहेत ती तुला घे, आणि त्याच्यामधला जो शलाल आहे त्यांचा जो पैसा वगैरे आहे, त्यांची जी गुरं आहेत ती तुला घे, ते तुझ्या बूज म्हणून होतील, तुला ते पैसे म्हणून तू त्याचा एन्जॉयमेंट करू शकतोस. 16 पसूक मध्ये लिहिलं आहे राख मी आरे העמים האלה अशेर השם אלוקיך נותן לך נחלה לא תחיה כל नशामा. इकडं स्पेशल मिचवा आहे आणि इकडे लिहिलं आहे ह्या ज्या सिटीज मध्ये, म्हणजे तुकडे जाशील जेव्हा तू इस्रायलमध्ये येशील, इस्रायलच्या लँडमध्ये येशील,
तेव्हा तुझ्यावरती स्पेशल मिचवा आहे. तिकडं लिहिलं आहे देव तुझ्या हातामध्ये सिटीज देईल लेखा नखाला. नखाला म्हणजे तुमच्या ट्राईब प्रमाणे जो सगळा तो कलेक्ट केलेला आहे, जसं तो डिस्ट्रीब्यूट केलेला आहे, जसं आपण ऑलरेडी बघितला होता योशुआमध्ये ते सगळे खलुका शोफ्तीमध्ये परत आपण रिवाइज केला थोडासा. तोरामध्ये लिहिलं आहे लो तिखिया कोल नेशामा. त्याच्यामध्ये तिकडे तुम्ही कुठली नेशामा जी आहे ती जिवंत ठेवू नका. आणि इकडे राशी लिहितात व्याताफ जेखरीम म्हणजे लहान जी पोरं आहेत मुलं ते युद्ध मध्ये लिहिले, सॉरी नाही कन्फ्युज मिक्स नाही करत. लो तिखिया कोल नेशामा म्हणजे बायका पोरं आणि मेन वुमेन अँड किड्स सगळ्यांना तुम्ही वाईप आउट करून टाका. כי אחריהם תחרימם החיתי, האמורי, הקנני, הפרזי והחיבי והיבוסי אשר ציווה השם אלוקיך. इकडं अजून एक नाव आहे गिरगेशी, आणि गिरगेशीचा जो नाव आहे तो लिहिलेला नाहीये. शोफ्तीमध्ये आपण सांगितलं की शोफ्तीम मध्ये जसं त्यांनी ऐकला योशुआने यार्देन क्रॉस करून एरेच इस्रायलमध्ये आले, ते देश सोडून पळून गेले. गिरगेशीची जी लोक होती ते पळून गेले. त्यामुळे तोरामतीकडे मग त्यांनी नाव लिहिलेलं नाही गिरगेशीचा, पण इकडं राशी त्याचं नाव रिमाइंड करतात की जर आपण काउंट केले तर येथे खिती आहे मोरी, हकेनानी, अफिर्जी, अखिवी व्यावुसी 6 येतात, मग 7 नाही आहेत. त्यामुळे गर्गेशीचा जो नाव आहे तो राशी ऍड करतात, रामबान पण ऍड करतात तिकडे. पुढच्या पासून लिहिलाय इथपर्यंत क्लिअर आहे सगळे माझ्या बरोबर आहेत. आपण क्वेश्चन बद्दल डिस्कस करतोय, नाही आपण नवी मध्ये डिस्कस करतोय. क्वेश्चन असतील तर मला विचारा, तुम्ही थांबवा मला त्या जागेवरती. 18 नंबरचा जो पसूक आहे या चॅप्टर मध्ये शोफ्तीमध्ये तिकडे लिहिला आहे लेमान अशर लो इल्मेदू एतखेम लासोत केकोल तोयवोताम अशर असू एलोहेम खतातेम लाशेम एलोकेखेम. म्हणजे का त्यांना तुम्ही मारायचा, तिकडं तोरामध्ये रिझन दिलं तुम्ही त्यांना का मारायचा, कारण की ते तुम्हाला शिकवतील. जर त्यांच्यामधनं कोण राहिला जिवंत तर ते तुम्हाला शिकवतील, बघा आम्ही आमच्या देवाला असं काम करतो तसं काम करतो आणि याच्याने पाऊस पडते, याच्याने धन धान्य मिळते, याच्याने कुठं लपलेला जो मतमोन आहे, लपलेला जो कुठला धनाची जागा आहे ती ती मिळते. तो बोलते त्यामुळे तुम्ही त्यांना रब आउट करून टाका. रामबान अबी नखमानी बोलतात बोलतात इकडे 18 पसूक मध्ये वेताम अशर लो इल्मेदू एतखेम लासोत केकोल तोयवोत अशर असू लेलोहेम. शेलमेदू एतखेम लावोद हशेम हनिखबद म्हणजे ते तुम्हाला शिकवतील देवाचं काम कसं करायचा. श्रीफात बनेखेम उबनोतेखेम म्हणजे तुम्हाला शिकवतील पोरांच्या अर्पणे देऊन तुम्ही देवाच्या जवळ जाऊ शकता, देवाची तुम्ही क्लोज होऊ शकता. वेकोल तोयवोत हशेम अशर सना कोल अशर अशेम सना जे कुठल्या गोष्टी देवाला आवडत नाही त्याच्यामुळे तुम्ही ते तुम्हाला करायला शिकवतील. וחטאתם להשם אלוקיכם שהוא הגזיר אתכם שלא תאמר איך יעבוד הגויים האלה את אלוקיכם ועשה לך עשה גם אני. जसं ते काम करतात तसं आम्ही पण काम करेन. पुढे जाऊन बोलतात हिने तोरा הגזירה לא ישבו בארצך פן יחטאו אותן לי כי תעבוד את אלוהיכם כי יהיה לך מוקש. וכאן הוסיף לבאר שלא תחיה כל नशमा की אפילו, הנה इकडं हा जो डिफरन्स आहे तो अमालेक पासूनचा डिफरन्स आहे. रामबान इकडे बोलतात וכאן तोसीफ म्हणजे इकडे लिहिलाय एक्स्ट्रा वर्ड्स लेवायर शेलो तिखिये कोल नेशमा म्हणजे तुम्ही त्याकडनं कोण जो जिवंत माणूस आहे त्याला तुम्ही जिवंत ठेवू नका. माणसामधला माणूस जो कोण आहे त्याला जिवंत ठेवू नका. की אפילו יחיד הנשאר ביניכם לעבוד לך יזכיר לך עבודתם לאלוהים ואולי תפתה אתה לעשות כן לשם הנכבד ותחטא לפניך יתברך. कन्क्लुजन सांगतो. रामबान बोलतात त्या नेशन्स मधला एक जरी माणूस राहिला त्याला मारून टाका, त्याला तुम्ही ठेवू नका. का? आणि तोरा रिझन देते. रामबान सांगतात की तोराने रिझन दिला की का, कारण की ही लोक जर जिवंत राहिली ते तुम्हाला शिकवतील कुठल्या कुठल्या पद्धतीने देवाचं काम करायला. ऑस्ट्रोलॉगी नाही माहिती अजून कुठल्या कुठल्या पद्धतीने शिकवतील, टाओ कार्ड नाही माहिती काय काय शिकवतील, आणि तुम्हाला बोलतील असं जर तुम्ही काम केला तर तुम्ही देवाच्या जवळ जाल, देवाला तुम्ही जवळ कराल. बोलता एक जरी माणूस त्यांच्यामधला राहिला त्याला तुम्ही मारून टाका. अमालेक मध्ये पण मागच्या डिस्कस केला याच्यामध्ये अमालेक डिटेल मध्ये अमालेकच्या बद्दल. अमालेकला एक माणूस जो असेल त्याला मारायला अलाउड नाहीये. त्याच्यावरती मिल्खामा वॉर करून नवीन तो सांगायला पाहिजे ही नेशन जी आहे ती अमालेकची नेशन आहे, त्याच्यावरती वॉर डिक्लेअर करतात
वॉरला जातात आणि सगळा त्याचा फुल क्लिअर आउट करतात. त्यामुळेच एवढा त्याचा जो शाऊल राजाचा एवढा मोठा जो पाप पकडले गेला, जसं आपण मागच्या वेळेला बघितला, तो का होता? कारण की ती ऑपॉर्च्युनिटी होती. ह्या अटॅक नंतर जे कोण राहिले, वाचले, गेले, पळून गेले कुठं आणि ते सगळे एकत्र नाही राहिले. आणि त्यामुळे शाहूल राजाला खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून त्यांनी जसा काय हात काढून घेतला आणि त्यांनी स्वतःला जसा काही रिझन दिला, नाही मी असं केलं तर ते अलाउड आहे, आलाखानी आहे ना ते. काय बोलले तिकडे त्याला श्मुएल की मास्त आहेत शेम. म्हणजे तू देवासारखं देवाने जे तुला सांगितलं तसं तू नाही केलं. देवाच्या ह्याच्यात ना तू तोंड तसं काय तू तोंड कडू केलास. आणि त्यामुळे तो मोठी जशी काही खूप ऑपॉर्च्युनिटी होती मिtzvah करायची ती त्यांनी घालवली. आणि जोपर्यंत आता मशियाख नाही येणार तोपर्यंत आपल्याला माहिती नाही कुठल्या नेशनवरती जाऊन अटॅक करायचंय. त्यामुळे एक जर अमालेक भेटला त्याला मारायला आपल्याला परमिशन नाहीये, अलाउड नाहीये, जसं आपण मागच्या वेळेला बघितला होता. पण जर आपल्याला फुल गॅरंटी आहे 100% खिती, मोगी, अबुसिया, गिरगेशी हे जे सगळे 7 नेशन जे आपण वाचले त्यांच्यामधला जर एक जरी माणूस आपल्याला मिळाला आणि आपल्याला 100% गॅरंटी की तो आहे, तर आपल्याला रेशमी खुद बोलून त्याला मारून टाकायची आपल्याला परमिशन आहे. मिस्टर हा डिफरन्स आहे जो मागच्या वेळेला आपण कंटिन्यू केला होता. आपण मी पसुकीमध्ये नाही दाखवला होता. तर मागच्या वेळेचा अशलामा, मागच्या वेळेचा कम्प्लिशन. मिस्टर क्वेश्चन आहेत कोणाला अजून अमालेक वरती या 7 नेशन्स वरती? अमोन आणि मोआबी मध्ये पण माझी इच्छा आहे आपण जाऊ. मी इकडं रामबाम उघडून बसलेलो इकडे. बेजात हशेम जेव्हा आपण येऊ पसुकला तेव्हा आपण परत ते खुमाशला जाऊ. ज्यांनी कोणी खुमाश उघडले तर खुमाश ठेवा. मी पण माझा खुमाश परत घेतलाय. आणि आपण रामबाम मध्ये पण बघू रामबाम कसे शिकवतात तिकडे आला का. क्वेश्चन शिमोन, आहेत कोणाला? केन अमालेक कोण आहे ते आपल्याला मशियख सांगतील की सनेद्रीन? आपल्याला मशियाक सांगतील ते की वासानी सांगतील ते कोण आहे कोण नाही कोण अमालेक आहे. नवी येऊन सांगेल. नवी येऊन जसं मागच्या वेळेला बघितला होता. नवी येऊन सांगेल. नवीच्या हातात नाही यायला पाहिजे आणि तो नेशन वरती वॉर असला पाहिजे की कोण हाय अमालेक. सनेद्रीन मस्पिक नाहीये त्याच्यासाठी. नवीच्या ह्याच्याने यायला पाहिजे म्हणजे पुढच्या वेळेला जो येईल तो एलियावा नवी की बेखोल क्वेश्चन आहेत अजून कुठले अमालेक बद्दल? की अमालेकची जी सुगिया आहे ती बेमेत कन्फ्युजिंग आहे. मी किती वेळा ऐकतो की नाही अमालेक दिसला त्याला मारून टाकायचं, नाही तसं नाहीये. बेमेत ती ऑपॉर्च्युनिटी जी एक ऑपॉर्च्युनिटी त्यानंतर मिस झाली त्यानंतर अमालेकला मारायची ऑपॉर्च्युनिटी अमालेकला मारण्यासाठी त्याला वॉरनी जाऊन त्याला मारायला लागणार आहे. בסדר? טוב. אם כך जर असं आहे तर आपण पुढे जाऊ आपल्या सुगियत आपल्या चॅप्टर मध्ये. आपण 17 चॅप्टर मध्ये आहोत. दावीद आणि गोलियातच्या स्टोरी बद्दल. स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. आपण फक्त डिटेल मध्ये बघतोय आणि कितीतरी गोष्टी ज्या आहेत डिस्कस करायच्या त्याच्याबद्दल आपण इकडं डिस्कस करतोय. मागच्या वेळेला आपण आलो होतो अप टू द पॉइंट जिकडं शाऊल राजाने बोलवला. शाऊल राजाचा दावीद राजा तिकडे वॉर मध्ये गेल्यावरती त्यांनी ऐकला की शाऊल राजाने डिक्लेअर केलाय की जो कोण गोलियातला मारल, गोलियातला हरवल वॉर मध्ये तो गोलियातला वॉर मारल त्याला राजा श्रीमंत करल. राजा त्याची पोरगी त्याला कामाला ते लग्नामध्ये देईल. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती त्याच्या घरामधनं मास जो आहे म्हणजे त्याच्या घरामधनं जो टॅक्स जो आहे तो त्याच्या घराण्यामधनं तो कॅन्सल आउट करून टाकतील. कॅन या 3 गोष्टी आहेत. तर दाविदाजाने कन्फर्म केल्यावरती ही गोष्ट शाऊल राजापर्यंत गेली. शाऊल राजाने बोलवला त्याला आणि शाऊल राजाने बोलवल्यावरती तो बोलला की मला काय प्रॉब्लेम नाहीये, मी जाईन त्याच्याबरोबर वॉर करायला. आणि तिकडं त्यांनी डिस्कस केला. बोलले की अरे तू एवढा लहान पोरगा आहेस, तू म्हणजे तू असं वीक सारखा आहेस, तू असा हे नाही असा वॉर साठी बनवलेला नाहीयेस तू. तू किनोर वाजवायसाठी, तू म्युझिकल बँड बाजा वाजवायसाठी तुझी बिल्ट आहे. बोलतात की नाही गाम अवदेखा कसं लिहिलंय गाम येत आरी गाम येत दोव इका अवदेगा. बोलतात मी वाघा बरोबर लायन बरोबर आणि भालू बरोबर दोघांबरोबर वॉर केलंय. आणि फिलिस्ती याच्यासाठी, फिलिस्ती काय माझ्यासाठी, फिलिस्तीला पण मी त्याच्यासाठी केलं. इकडे आपण बोललो येसोद.
इकडे आपण बोललो एक 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 फंडामेंटल आहे अबूद हाशिम मध्ये. अबूद हाशिमचं फंडामेंटल आहे की की देव प्रत्येक माणसाबरोबर बोलतो. देवाची पद्धत आहे, देव माणसाबरोबर प्रत्येक माणसाबरोबर बोलतं आणि देव प्रत्येकाला काय काय निसावून देतो, त्याला काय काय थिंग्स देतं, त्याला काय काय गोष्टी समजवतं, हे करतं ते करतं. त्याच्यावरती निसावून आणतो, कुठले कुठले निसावून आणतं आणि त्या निसावूनमधनं माणूस शिकत जातं लाईफ बद्दल. लाईफच्या त्याला गोष्टी येतात, कसल्या पण गोष्टी होऊ शकतात त्या त्याला. त्याचा कुठलं नुकसान होऊ शकते, त्याचा कुठला फायदा होऊ शकते, त्याचं काय होऊ शकते, पण त्याच्यातनं देव त्याच्याबरोबर बोलते, देव त्याच्याबरोबर बात करते आणि त्याला समजवते. इकडे पण आपण तेच बोललो की दावीद राजाला ही गोष्ट जशी काय त्याच्या अंगामध्ये, त्याच्या रक्तामध्ये ती खवूत होती. खवूत म्हणजे ती जशी काय लिहिली होती त्याच्या रक्तामध्ये, की जी कुठली गोष्ट होते ती देव माझ्यासाठी काहीतरी नवीन शिकवायसाठी करते, देव माझ्यासाठी करते. तर जेव्हा त्यांनी सांगितला की मी वॉर केला वाघाबरोबर, लायन बरोबर आणि सिंहाबरोबर आणि भालू बरोबर, सांगायला की की ही जी निशाण होता तो माझ्यासाठी दिला होता काहीतरी दुसरी गोष्ट करायसाठी, नाही की मला हे ट्रेनिंग दिली गेली देवाने, माझ्यावरती देवाने हे प्रसंग आणले स्टाम नाही स्टाम, ह्या गोष्टीसाठी माझ्यासाठी प्रसंग आणले, त्यामुळे मला याची काही भीती वाटत नाही. जसं तिकडे देवाने मला मदत केली, मला तसा देव इकडं पण मदत करल. गा मेता दो विका अवदेखा, माझी भांडणं त्याच्याबरोबर झाली होती. वेहाया पिलिश्ती आगेल अजे की एखाद मेम, तो त्यांच्यासारखा एखादसारखा. मिहेम की खिरेफ मारखोत एलोकीम खाईम, कारण की त्यांनी देवाच्या नावाबद्दल डिसग्रेस केलाय, देवाचं नाव त्यांनी डिसग्रेस केलंय. ויאמר דוד, השם אשר הצילני מיד הארי ומיד הדוב, הוא יצילנו מיד הפלישתי הזה. ויאמר שאול אל דוד, לך והשם यहे עמך. इथपर्यंत आपण मागच्याला बघितला होता. बोलतात जसा माझ्या देवाने मला वाचवला तसा देव मला याच्या हातात पण वाचवल, जर गरज पडली तर. असं लिहितात मेफरशीम की जर मी त्याला डिफेक्ट नाही करू शकलो आणि माझ्या हातामध्ये काय प्रॉब्लेम्स असतील तरी पण मला देव वाचवल त्याच्यात. म्हणजे तू माझी काळजी नको करू, मला जाऊ दे आणि मला त्याला डिफीट करू दे. की जर मला माझी जर काळजी असेल तर देव मला ह्याच्यातनं पण हातातनं पण वाचवल जर गरज पडला तर. मी याद पिलिश्ती पण की खिरेफ माराख होत असे म्हणजे बोला त्याच्यामध्ये त्याच्याकडे चान्स नाहीये, त्याच्याकडे जे चान्स होता तो त्यांनी चान्स ऑलरेडी मिस आउट केलाय असा त्यांना दाखवायचा होता. तो लामेत खेत लाख तिकडनं आपण चालू करू या वेळेचा पसूक खदाश. וילבש שאול את דוד מדיו ונתן כובע נחושת על ראשו וילבש אותו שריון. शाऊल राजा बोलले बेसेर तू चाललाय आता वॉरला त्याच्याबरोबर, या माणसाबरोबर, या गोलियात बरोबर, तर तू वॉरचे जे कपडे आहेत ते घालून जा. त्यामुळे त्यांनी त्याला मदाव 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 म्हणजे मदीम, मदीम म्हणजे युनिफॉर्म. युनिफॉर्म कोणाचा युनिफॉर्म दिला? नाही दावीद राजाचा. दावीद राजाला युनिफॉर्म नव्हता का? कारण की दावीद राजा शाऊल राजाच्या आर्मीमध्ये नव्हते. हा जो युनिफॉर्म जो होता तो शाऊल राजाचा होता. शाऊल राजाने स्वतःचा युनिफॉर्म दावीदला दिला. इकडं मेफरशीम एक्सप्लेन करतात आणि अफिलू गमारामध्ये पण याचा उल्लेख आहे आणि तिकडे लिहितात की अरे शाऊल होता सगळ्यांपेक्षा उंच, शिखमो वेमाला म्हणजे त्याचे जे खांदे होते ते सगळ्यांपेक्षा उंच होते, तो सगळ्यात उंच होता अख्ख्या इस्रायलमध्ये. आणि दावीद बद्दल लिहिलेलं आहे की तो लहानसा पोरगा सुंदर असं दिसायला, म्हणजे क्यूट बॉय जसा काय होता. तर कसा काय झाला की त्याला त्याचे कपडे फिट झाले. बेचेम बोलतात इकडं की काय झाला, बोलतात जेव्हा जेव्हा दावीद राजाने तिची कॉन्सेप्ट जी होती की देवाच्या नावासाठी तिने जायच्यासाठी एक्सेप्ट केली, तेव्हा ऑलरेडी त्याचा जो साईज होता, म्हणजे त्याची जी साईज होती त्याला मतीम झाली. इकडे लिहितात वैलबेशू बेगदा वेगाओ शे असूइम लो. बोलतात इकडं दावीद जेव्हा शाऊल राजांनी त्यांना कपडे घातले त्याला परफेक्ट फिट झाले. त्याचे शाऊल राजाचे कपडे दावीद राजाच्या वरती परफेक्ट फिट झाले. मिया देखनीस बो आईना गा. बोलतात डायरेक्ट त्याच्यामध्ये शाऊल राजाला काहीतरी खटकला का. बोलतात की अरे एवढा उंच मी आणि मी सगळ्यात उंच अख्ख्या इस्रायलमध्ये,
आणि इकडं हा एक पोरगा त्याच्यावरती कसा काय फिट झाला, म्हणजे ऑब्व्हियसली दाखवायला की ही जी तफकीत जी आहे, माझी जी तफकीत जी आहे ती मे बी तो सुटेबल आहे त्याच्यासाठी. कसे रहा दावीद शेलबिन पने शाऊल अमारले लो युखाल ललेखत. टוב, आपण तो पुढच्या पसूकमध्ये बघू. पण इथपर्यंत बोलतात की त्याच्यावरती पसूक, त्याच्यावरती कपडे जे ते परफेक्ट फिट झाले. त्याचा कोवा, त्याचं ते मदीम, नखोशेत शिरियोन, त्याचा जो शकपाच म्हणजे जो बुलेट प्रूफ जॅकेट त्याला बोलतात, ज्याच्यामध्ये तलवार वगैरे नाही घुसणार, त्याच्या अंगावरती परफेक्ट फिट झाला. ויחגור דוד את חרבו מעל למדיו ויואל ללכת כי לא ניסה. ויאמר דוד אל שאול ולא יוכל ללכת באלה כי לא ניסיתי ויסרם דוד מעליו. טוב, פשט, सिंपल एक्सप्लेनेशन, सिंपल ट्रान्सलेशन या पसुकीमचा. बोलतात की त्यांनी कपडे घातले, त्याच्यावरती त्यांनी बेल्ट घातला आणि त्यानंतर त्यांनी तलवार तिकडे ते बेल्ट मध्ये दिली आणि इकडे सिंपल पसुकीम मध्ये सिंपल ट्रान्सलेशन मध्ये लिहिलं आहे की त्याला त्याला मियाल मदा वेयोएल ललेखत, म्हणजे तो जायला निघाला की लो निसा, म्हणजे त्यांनी त्या कपड्यांची सवय नव्हती दावीद राजाला. वयोमेर दावीद एल शाऊल लो युखाल ललेखत, मला नाही जमत या कपड्यामध्ये जायला, पुढे जायला वगैरे यायला. बाएले की लो निसीती, म्हणजे मी याच्यामध्ये मला सूट नाहीये. वयस्रेम दावीद मिळाला. तो इकडं खजाल मध्ये लिहिलाय की त्यांनी बेमेत बघितला की शाऊल राजाला दिसते की एकंदरीत शमुएलने ऑलरेडी सांगितला होता, तुझी जी राज्य जी आहे ती जाणार आहे दुसऱ्या कोणाला त्यापेक्षा चांगल्याला, आणि ह्याला कपडे सूट होत आहेत. मे बी हा माझा रिप्लेस आहे. आणि त्याचे तोंड जसं काय आहे, दावीद राजाने लक्ष दिला की त्याचा तोंड त्याचा कलर चेंज झाला, म्हणजे हलबीन म्हणजे पांढरा झाला त्याचं तोंड. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की नाही नाही मला जमत नाही, मला जमत नाही, कारण की मला सवय नाहीची, मला इकडे खाज येते, मला खूप लूज होते, हे होते, मला नाही जमत, चालायला होत नाही मला. आणि ते त्यांनी त्यांचे कपडे काढून टाकले. इकडे खजाल लिहितात हा लमात שאפילו יהיה אדם קצר ונתמנה מלך נעשה ארוך כל כך, למה שבשעה שנמשק שמן המשחה नासा मेशुबाख मिकोल आखिब. बोलतो त्याची जी भावं होती ती उंच वगैरे होती चांगले. एलियाब, अभिनदाब, सामो, हे सगळी जी नावं होती, शमा ही जी नावं जी होती, ही जी जे त्याचे भाव होते ते बिल्ड होते चांगले, ते आर्मीसाठी होते. पण बोलतात जेव्हा त्याच्यावरती शेमेना मिश्का टाकले गेला, जसा काय तो सगळ्यांच्या पेक्षा त्याची लेवल वरती झाली आणि त्याला कपडे सूट झाले. त्याने कपडे काढून टाकले त्याचे शिरियोन, वॉरचे कपडे होते. बोला मी जाईन जसा मी आहे तसा, मला याची गरज नाही, मला याच्यामध्ये चालायला वगैरे होत नाही. ויקח מחלו בידו ויבחר לו 5 חלוקי אבנים מן הנחל וישם אותם בכלי הרועים אשר לו ובילקוט ויקלעו בידו ויגש אל הפלישתים. טוב, ही जी गोष्ट आहे, ही जी या ज्या 5 अवनीम ज्या आहेत, ही गोष्ट पण लोकांना माहिती नाही, ज्यांनी फक्त स्टोरीज ऐकलेल्या आहेत. काल मी चेक केला माझ्या पोरांवरती, त्यांना माहिती नव्हता की दावीद राजाने 5 दगड घेऊन गेले याच्यामध्ये. ऑब्व्हियसली तुम्हाला खजाल शिकायला पाहिजे. खजाल मध्ये लिहिलाय का 5 दगड. बोलतात तिकडं खजाल मध्ये, मिद्राश मोएल मध्ये लिहिलाय का 5, एक देवाच्या नावाने, कादोश बाहुच्या नावाने, एक आहोन अकोहेनच्या नावाने. का? कारण की त्यांनी खोफनी आणि पिनखास, गोलियातनी खोफनी आणि पिनखास चा त्यांनी मारला होता, गोलियातने मारला होता त्या दोघांना. आणि त्याच्या हातातनं ते जे आरोन जो होता, जो आपण बघितला होता सेकंड चॅप्टर मध्ये, की आरोन कॅप्चर झाला फिलिस्तीन मध्ये, आणि गोलियातनी त्या आरोन घेतला होता आणि शाऊल राजाने त्याच्या हातातनं पाट्या खेचून घेतल्या. तर गोलियातने त्यांचा खून केला होता. आणि बाकीचे जे 3 होते ते होते श्लोशा अवोत, अव्राम, इचकाक आणि याकोब. देवाच्या नावाने त्यांनी हे केला. त्यामुळे देवाच्या नावाने एक दगड घेतला. देवाच्या नावाने पाप होता. आरोन कोहेनच्या नावाने घेतला, कारण की ते आरोन कोहेन वरती गोयल अदाम जसा आपल्या याच्यामध्ये हलाखा आहे की जर कोणाच्या हाताने कोणी खून झाला, त्याच्या जवळच्या रिलेटिव्हला अलाउड आहे, जोपर्यंत तो आरे मिकलात मध्ये जात नाही, जे लेवीम लोकांच्या ज्या सिटीज आहेत तिथे जात नाही, तोपर्यंत त्यांना जात नाही. तोपर्यंत जर त्यांनी गोयल दाम, म्हणजे जो कोणता रिलेटिव्ह आहे जवळचा, त्यांनी पकडला, त्याला
पनिशमेंट द्यायला, त्याला मारून टाकायला याच्यावरती परमिशन आहे. तर त्यामुळे बोलतात आरोनाच्या नावाने त्याला तो गोएल दामचा त्याच्यावरती जसं काही दिन होता. आणि अब्राम इस्हाक आणि याकोब आबोत त्यांच्या पोरांच्या अगेन्स्ट तू अॅट्रॉसिटीज करतोस, त्यामुळे त्यांना 3 घेतला. ऑब्व्हियसली इकडे प्रश्न विचारू शकतो, का नाही दुसऱ्या नावाने योसेफा सदीक वेजे. आणि तिरूच जो आहे, तिरूच म्हणजे जो रिझन जो आहे तो आम्ही ऑलरेडी बघितला मागच्या शिवरमध्ये गमारामध्ये, के नावो त्याला निकराय मेला श्लोषा. 3 लोकांना फक्त आपण बोलतो आबोत बोलतो, आपण आबा बोलतो नाही, बाकीच्या सगळ्या सदिकांना रिझन आम्ही तिकडे बोललो. तो त्यांनी 5 आव्हाने घेतले, 5 दगड घेतली आणि ती त्यांनी मी नाखाल वयसेम ओताम बेखली अरोईम. बेखली अरोईम मफरशीम एक्सप्लेन करतात, क्ली अरोईम म्हणजे बेचकी. बेचकी जी आहे मकल्या त्याला बोलतात, त्याच्यामध्ये त्यांनी घेतला क्ली अरोईम अशर लो वइलकुत. इलकुत इकडे रदाक लिहितात, इफो समी येता करीख म्हणजे जिकडे सँडविच ठेवतात तिकडे त्यांनी ही दगड ठेवली, पाऊच सारखा. काय पाऊच मध्ये त्यांनी त्याच्या दगड ठेवली. इलकुत इलकुत होऊ शकते बॅगीमध्ये, पण रदाक लिहितात की कुठं ठेवतात करीख, जिकडे सँडविच ठेवतात तिकडे त्यांनी दगड आणि दगड आणि त्याची बेचकी ठेवली. वे कलो बेयादो वैगाश एला फिलिस्तीन. इकडं त्याच्या हातामध्ये अजून एक काठी पण होती आणि त्याच्यात बेचकी होती आणि बॅगीमध्ये दगड होती, 5 दगड. हा अजून एक अजून एक रिझन मी बघितला, आपण बोलतो याच्यानंतर आपण जे मिझमोरीम बोलतो सकाळी शखारीत मध्ये, त्यानंतर तिकडे आपण बोलतो वैवारिक दावीद. वैवारिक दावीदच्या तिकडे बोलतो आपण 5 शब्द, त्याच्यामध्ये लिहिला आहे तिकडं ते 5 शब्द आहेत, त्याच्यामध्ये ते लिहितात की त्याच्यासाठी त्याच्या नावाने ते आपण 5 शब्द बोलतो. मी 1 मिनिट दाखवतो. पोतेख את ידיך. טוב. वैवारिक दावीद मध्ये 5 तिकडे शब्द लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये हे जे 5 आव्हाने आहेत त्याच्याशी ते रिलेटेड आहेत. כן, वैवारिक दावीद मध्ये लिहिला आहे הנצח, तिकडे लिहिला आहे לך השם הגדולה הגבורה והתפארת והנצח וההוד. כן, तिकडे वैवाहिक दावीच्या 3rd सेंटेन्स मध्ये आपण लिहितो לך השם הגדולה הגבורה התפארת הנצח וההוד. म्हणजे באמת दावीद राजा जे गेले ते देवाच्या नावाने गेले तिकडं वॉर करायला. अगिदुला गेवुरा व्यतिफरत व्यानेचक व्याहोद, हे 5 जे आहे त्याच्या नावाने ते 5 दगडाच्या नावाने त्यांनी ते दगड घेतली. וילך הפילישתי והולך וקרב אל דוד והאיש נושא הצינה לפניו. तो त्यांनी बघितला कोणतरी त्याच्या डायरेक्शननी येते. ऑब्व्हियसली जसं आपण बोललो 2 डोंगर होती मोठी मोठी, 2 डोंगराच्या मध्ये तो यायचा आणि तो वॉर करायला लागायचा आणि त्यांना तिकडे त्यांच्या नावाने देवाच्या नावाने शिव्या घालून वगैरे तो त्यांना जसं काय चॅलेंज करायचा. शेमा इस्रायल मध्ये त्यांना प्रॉब्लेम करायसाठी वगैरे सकाळी संध्याकाळी. पितोम एक मध्येच दिवसाच्या मध्ये कोणतरी माणूस त्याला दिसते तिकडनं चालत चालत येते त्याच्या डायरेक्शनला. गोलियातला दिसते की त्याच्या डायरेक्शनला कोणतरी चालत येते इस्रायलच्या कॅम्प मधनं. तिकडे लिहिलंय वयलेख फिलिस्ती ओलेख वेकरेव एल दावीद, आणि तो पण तिकडनं निघाला आणि तो दावीद राजाच्या जवळ 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 येत गेला. व्याईश नोसे अचिना लेफाना, नोसे अचिना त्याचे जो भाले तलवारी गोलियाचे जे घेऊन जात होता तो गोलियाच्या पुढे होता, गोलियाच्या पहिले जात होता. ויבט הפלישתי וירא את דוד ויבזהו כי היה נער ואדמוני יפה मरे. बोलते हे काय पाठवलंय मला, एवढा छोटासा पोरगा यफे मरे क्यूट बॉय त्यांनी मला पाठवला माझ्याबरोबर हे करायला. तर तसं काय राग आला त्याला, का माझी काही इज्जत काढायला तुम्ही पाठवला याला. वयरं येतं दावीद वयवजेऊ, त्याची दावीद राजाची पहिले त्यांनी इज्जत काढायला चालू केली. की आया नार, नार म्हणजे लहानचा पोरगा, लहानचा टीनेजर सारखा पोरगा. आदमोनी यफे नाही क्यूट बॉय सारखा पोरगा होता तो, त्याला तुम्ही वॉर साठी पाठवला. त्याचा अजून त्याचा डोका असा नकला.
ויאמר הפלישתי אל דוד, הכלב אנוכי, כי אתה בא אליי במקלות, ויקלל הפלישתי את דוד באלוקיו. טוב, त्यांनी बघितला फिलिस्ती, गोलियातनी बघितला आणि त्याच्या हातामध्ये काठी होती आणि त्यांना बोलतात तिकडे मेफशीम की काठी त्यांनी बघितली पण मकल्या नाही बघितला, म्हणजे त्याचा स्लिंग शॉट जो आहे, बेचकी जी आहे ती त्यांनी बघितली नाही. आणि त्याच्यासाठी दावीद राजा काठी घेऊन आले होते की त्याच्या हातामध्ये काय होतं ते बघायला नको म्हणून. इकडे बोलतात पी एक शिलो म्हणजे खजाल बोलतात की त्याच्या तोंडात निघाला आम्ही काय कुत्रा आहे की तुम्हाला काठी घेऊन आलास माझ्यावरती. बोलतात तिकडं की त्याच्या तोंडाने त्यांनी स्वतःच्या पी एक शिलो त्याच्या तोंडामध्ये निघाला की ज्या रात्री जेव्हा त्याची आई प्रेग्नेंट झाली होती तेव्हा तिकडे कुत्रा पण होता. बोलतात तिकडे बोलतात की त्याच्या स्वतःच्या तोंडाने तो बोलते की पी एक शिलो, म्हणजे त्याच्या तोंडाने सांगितला की तिकडं कुत्रा पण होता. व्यानोखी की आता बा एलाई बे मकलोत, काठ्या घेऊन तू माझ्याकडे येतोस. वैकलेल फिलिस्ती ए दवीद बे एलोकाव, आणि तो त्याच्या देवाच्या नावाने, म्हणजे आपण बघितला होता चॅप्टर 3 मध्ये आणि चॅप्टर 4 मध्ये की त्यांचे देव ते दगोन, हे आठवते ते दगोन लिटिल मरमेड, लिटिल मरमेड त्यांचा देव होता. तो त्याच्या नावाने त्याला दावीद राजा शिवाय घालता बोलला लिटिल मरमेड तुला शाप देईल, तुला थोबाडीत मारल, तुला हे करल, तुला ते करल, असं त्यांनी तुला हे चालू केलं. म्हणजे काय तू माझ्याकडे असं कुत्र्यासारखं वागवतोस, हे ते त्याचा शाप लागेल तुला. ויאמר הפלישתי אל דוד, לך אליי ואתנה את בשרך לעוף השמיים ולבהמת השדה. बोलतात इकडे एक्सप्लेन करतात, वयोमेर फिलिस्ती एल दवीद, फिलिस्तीनी दावीद सांगितला लेखा आलाय माझ्याकडे ये तू, आणि तुझा जो बसार आहे, तुझा जो मीठ जो आहे तो मी देईन. ओफा शमाईम घुबडांना वल्चर्सला वगैरे खायला घालीन. ले बेहेमात सदे म्हणजे जे सदे म्हणजे जे चरणारी जी 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 जनावर आहे त्यांना खायला घालीन. तो एक्सप्लेन करू, हा ट्रान्सलेशन होता. इकडे बोलतात, इकडे मी फर्स्ट एक्सप्लेन करतात की वयोमेर फिलिस्ती ले दवीद लेखा एलाय, का तो त्याच्याकडे निघाला तिकडं. बोलतात तिकडं की जमिनीली गोलियातला पकडून ठेवला आणि त्याला हलायला होत नव्हता. दुसरे बोलतात त्याच्या अंगावरती एवढा हे होता, वजन होता की त्याला हलायला होत नव्हता. पण त्याला हलायला होत नव्हतं, त्याला फास्ट जायला होत नव्हता. दावीद स्विफ्ट होता पायावरती, त्याच्याकडे शिरियन नव्हता, काय नव्हता. दावीद स्विफ्ट होता, त्याने बघितला की दावीद स्विफ्ट आहे, एकदम फास्ट आहे, आणि ह्याला हलायला होत नव्हता. मे बी बोलतात मेफशीम दोन रिझन की त्याला जमिनीने पकडून ठेवला, मध्ये त्याचे पाय पकडले गेले आणि त्याला हलायला होत नव्हता. आणि बोला ये माझ्याकडे, मग तुला दाखवतो मी, तुझा ठेचा करीन, हे करीन, ते करीन, असं बोलून त्यांनी त्याला जवळ यायचं, त्याला बोला जवळ ये. दुसरा रिझन बोलतात त्याच्या अंगावर तिकडे वजन होता, तर वजन त्याच्या वजनामुळे जायला होत नव्हता. तर दोन पियुष आहेत. पण खजाल इकडे बोलतात की दावीद राजाने इकडे बघितला ले बेहेमात सदे, इकडे डिफरन्स आहे बेहेमा आणि खाया. आणि हा जो डिफरन्स आहे तो अफिलू आपल्या तोरामध्ये पण लिहिलेला आहे. कशामध्ये? याच्यामध्ये किसुई दाम मध्ये, किसुई दाम मध्ये लिहिला आहे. डिफरन्स आहे बेहेमा मध्ये आणि खायामध्ये. खाया जी आहे ती जंगलामध्ये चरणारी वगैरे जी, म्हणजे खाया कशाला पण बोलू शकतो. खाया बोलू शकतो वाघाला खाय 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 बोलू शकतो, आणि आपण बोलू शकतो खाया अफिलू डिअर्सला, म्हणजे हरिणीला पण खाया बोलू शकतो, पण वाघाला पण बोलू शकतो. का? कारण की ते जंगलामध्ये असतात, घरी नसतात. घरी जे जनावर असतात त्यांना बोलतात बेहेमा. म्हणजे ते घरच्या असतात. गाय, बकऱ्या आणि वासर आणि म्हशी आणि ते त्याला बोलतात बेहेमा. आणि खाया म्हणजे जी 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 जो प्राणी जो आहे तो जंगलामध्ये आहे. जसा बोललो आपण हरिणी होऊ शकतात, अफिलू कशेर अॅनिमल्स कॅन हरिण कशेर आहे, हरिण होऊ शकते. अफिलू जे वाईल्ड हेअर जो आहे, म्हणजे वाईल्ड रॅबिट जो आहे तो पण खाया बोलतात त्याला, खायात सध्या. पण बेहमा नाही, मला नाही माहिती इंडियामध्ये आपल्या इंडियन लँग्वेज मध्ये असे शब्दाचे डिफरन्स आहे. जनावर म्हणजे जनावरच होतं,
पण हिब्रू मध्ये बेहमा आणि खायामध्ये डिफरन्स आहे. गमारा अफिलू बोलते खाया खाया अफिलू बेहमा, म्हणजे जर मी खाया बोललो तर अफिलू बेहमा त्याच्यामध्ये इन्क्लूड होते, म्हणजे जसं काय जनावर बोलल्यासारखा. पण जर मी बेहेमा स्पेसिफाय केला तर तो घरातला अॅनिमल होते, म्हणजे घरी जे ऐकायला येते दोन. ऐकायला येते? हा येते येते. हा ओके. मला इकडे टू 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 आवाज आला त्यामुळे मी ए, ते इब्रू मध्ये बेहमा आणि खायामध्ये डिफरन्स आहे. मी चेंज करणार आहे कारण की मला वाटतं याची बॅटरी संपले. एक मिनिट. ऐकायला येते? तो याच्यामध्ये बेहमा आणि खायामध्ये डिफरन्स आहे हिब्रू लँग्वेज मध्ये. आणि बेहमा ज्याला बोलतात ती म्हणजे घरी असतं, खाया जी असतं ती जंगलामध्ये असतं. तर इकडं बोलतात खजाल की दाविदराजांनी लक्ष दिला आणि बोलले की इकडे जर तुला ऑलरेडी बेहेमा आणि खायामध्ये त्याला डिफरन्स माहिती नाही, कारण की बकऱ्या माणसाचं मीठ खातात, माणसाचं मटण खातात नाही खात. त्यामुळे बोलते इकडे त्याचा ऑलरेडी डोका फिरलाय, मे बी त्याला देवाने ऑलरेडी माझ्या हातामध्ये दिलाय. हा प्रूफ आहे, जसा योनाताननी पण वापरला होता हा प्रूफ, तसा बोलतात की हा प्रूफ आहे की त्याचा डोका ठिकाणावरती नाही आहे. देवाने मला प्रूफ दिलाय की गोलियात माझ्या हातामध्ये आहे, मी त्याला मारू शकतो. ויאמר דוד אל פלישתי אתה בא אליי בחרב ובחנית ובכידון, ואנוכי בא אליך בשם השם צבקות אלוקי מערכות ישראל अशेर खराफता. बोलतात तू माझ्याकडे येतोयस तलवारी घेऊन, भाले घेऊन, किदोन म्हणजे तो जो शिल्ड आहे ती घेऊन तू माझ्याकडे येतोयस. आणि मी कशाने येतोय? मी फक्त देवाचं नाव घेऊन येतोय, ज्याच्या नावाने तू शिव्या घातल्यास. היום הזה יסגרך השם בידי והכיתיך והסרתי את ראשך מעליך ונתתי פגר מחנה פלישתים היום הזה לעוף השמיים ולחיית הארץ. इकडं खजाल बोलतात की दावीद राजाचा डोका प्रॉपर जागेवरती होता. दावीद राजाला बरोबर माहिती होता वॉर मध्ये पण काय बोलायचा. खयात आरेच, मी तुझा जो मटण आहे तो मी खायातला देणार आहे, जंगलाचे जंगली जनावर आहेत त्यांना देणार आहे. वेयदू कोल आरेच की येश एलोकीम बिस्रायल. आणि याच्याने माहिती पडल की ज्युइश लोकांच्या मध्ये देव आहे. וידעו כל הקהל הזה כי לא בחרב ובחנית יושיע השם כי להשם המלחמה ונתן אתכם बियादेनु. बोलतो इकडनं ह्या गोष्टी माहिती पडल की देवाने तुम्हाला आमच्या हातामध्ये दिलाय, आणि सगळ्यांना माहिती पडल की कोणाच्या साईडला देव आहे. והיה כי קם הפלישתי וילך ויקרב לקראת דוד וימהר דוד וירץ המערכה לקראת הפלישתי. बोलतात जसा तो प्रयत्न करत होता गोलियात त्याच्या डिरेक्शनला यायच्यासाठी, तसा दावीद राजाने स्विफ्टली ऍक्शन घेतली. वयराज पळाले हा माराखा लिकत फिलिस्तीनसाठी चांगला अँगल घ्यायच्यासाठी त्यांनी तिकडनं पळ काढली थोडीशी लांब. वैश्लाक दवीद את ידו אל הכלי ויקח משם אבן ויקלע ויח את הפלישתי אל מצחו ותטבע האבן במצחו ויפול על פניו ארצה. טוב, डिस्कस करू काय झालं इकडे. त्यानंतर थोडंसं त्यांनी दावीद राजाने थोडा त्याच्यापासून लांब डिस्टन्स घेतला आणि थोड्या अँगलनी त्याला चेंज करून दुसरीकडे गेले आणि त्यांनी हात घातला त्यांच्या सँडविचच्या बॅग मध्ये आणि तिकडनं त्यांनी त्याचा जो बेचकी होती ती काढली आणि एव्हन एक दगड घेतला. नाही मी फरशी एक्सप्लेन करत. मिद्राश मध्ये लिहिलं आहे की बेमेत 5 आव्हानिम जे होते ते एकत्र झाले आणि एकच एव्हन झाला, एकच दगड झाला त्या 5 दगडांमधनं. खजालचा व्ह्यू मत आहे की तो एक दगड झाला, पण एव्हन एक त्यांनी दगड घेतला याच्यामधनं. वैकला वैयाख हे तपिलिशी, त्यांनी तो एक दगड घेतला बेचकीमध्ये टाकला
आणि तो त्यांनी त्याच्या डायरेक्शननी पाठवला आणि तो दगड गेला आणि त्याच्या मेचा म्हणजे त्याच्या कपाळामध्ये लागला. את הפלישתי את מצחו ותיטבע האבן במצחו. תיטבע म्हणजे त्याचा जो एव्हन जो आहे तो दगड जो आहे त्याच्या डोक्यामध्ये त्या मेचाख म्हणजे कपाळामध्ये तो तितवा म्हणजे तवुआ म्हणजे तो तिकडे सिंक झाला, त्या डोक्याच्या आतमध्ये घुसला जसा काय म्हणजे बुलेट मारल्यासारखा. वैपोल अल्पनाव अर्थ आणि तो पडला खालती त्याच्या तोंडावरती. इकडं क्वेश्चन जाईल. पहिला क्वेश्चन, जेव्हा चॅप्टर आपण चालू केला तेव्हा तिकडे लिहिलं आहे की त्याच्या डोक्याच्या पासनं खालपर्यंत सगळा तो कवर्ड होता מתכת, נחושת, कॉपर आणि बर्जेल म्हणजे आयर्न आणि कॉपर आणि खूप मोठा थिक त्याच्या अंगावरती बुलेट प्रूफ हे होत्या, शिल्ड होत्या. कसा काय दगड घुसला त्याच्या कपाळामध्ये? हे फेमस उत्तर आहे. कोणाला माहिती आहे उत्तर? हलाखामध्ये लिहिलेलं आहे. शिमशोन माहिती तुम्हाला उत्तर? तर मी सांगतो. प्रिशा लिहितात हलाखामध्ये רשת המגדלת יורדיה, רשת המגדלת ברית मिलाच्या हलाखा आहे. ब्रीत मिलाच्या हलाखामध्ये तिकडे लिहिलेलं आहे हलाखामध्ये की जेव्हा आपण ब्रीत मिला करतो तेव्हा आपण याच्या आयनच्या सुरीने करतो. शेमोत मध्ये लिहिलाय की चिपोराने जेव्हा तिच्या पोरावरती ब्रीथ केला तो दगडाने केला. तर तेव्हा तिकडे प्रिशा लिहितात की दगडाने ब्रीथ करायचे, दगडला एकदम शार्प करायचे आणि दगडाने ब्रीथ मिला करायचे, दगडाने चुंता करायचे. पण ह्या गोष्टी नंतर ब्रीथ मिला करतात लोखंडाच्या ह्याच्यानी किंवा मतेच्या ह्याच्यानी ब्रीथ मिला करतात. का बोलतात की जेव्हा हा दगड जो आहे तो जेव्हा त्याच्या कपाळाच्या जवळ आला गोलियातच्या, तेव्हा त्यांनी बघितला की तो नेचर मधनं दगड जो आहे तो लोखंडाच्या आतमध्ये घुसू नाही शकत. נכון? लोखंडाच्या घुसू नाही शकत. त्याचा जो मलाख आहे, ते दगडाचा जो एंजल आहे, त्यांनी डील केली लोखंडाच्या एंजल बरोबर आणि बोलला तू आज माझ्यासाठी उघड. माझ्यानी ब्रीथ मिलाचा मिचवा करतात इस्रायल लोक, तू आज माझ्यासाठी उघड. आजपासनं ब्रीथ मिला करतील लोखंडाने. प्रिशा आणतात तिकडं हलाखामध्ये आणि त्यानंतर तो दगड जो आहे त्यांनी फाडला, त्याचा मुकुट, त्याचा जो डोक्यावरती जो शिल्ड होती ती फाडली, डोक्यामध्ये गेला. दुसरा प्रश्न, जर कोणाला पूर्ण फिजिक्सचा क्वेश्चन, जर कोणाला पूर्ण जर मक्का दिला, त्याला खूप पॉवरफुल जर मक्का दिला असा पूर्ण डोक्यावरती, तर कुठं पडायला पाहिजे? मागे. נכון? जर पूर्ण जर कोणी धक्का दिला तर कुठं पडल? पुढं. म्हणजे मागनं जर कोणी धक्का दिला तर पुढं पडल, पण जर पूर्ण कोणी धक्का दिला तर मागे पडायला पाहिजे. इकडे काय लिहिलं आहे? במצחו ויפול על פניו ארצה. ייפול על פניו ארצה म्हणजे तो पुढे पडला. बोलतात इकडं नेस झाला की जर पुढे धक्का देऊन काय मेफर्शिम बोलतात की नाही, त्याला असं जरा चक्कर आला आणि तो पुढे पडला. पण जे मेफर्शिम आहेत आणि जी मोस्ट एक्सेप्टेड दया जी आहे ती अशी आहे की देवाने इकडं नेस केला, देवाने इकडं मिराकल केला दावीद राजासाठी. का? बोलतात तो होता एवढा उंच, एवढा उंच होता, जसं आपण बोललो 3 मीटर आणि एक्स्ट्रीम 3 पॉइंट जवळपास 10 फुटाचा माणूस होता. जर तो मागे पडला असता तर त्याला दावीद राजाला अजून 10 फूट आणि 20 सेंटीमीटर अजून त्याला जायला लागला तिथपर्यंत. बेमेत याच्यासाठी देवानी नेस केला. बोलतात की देव त्याच्यासाठी पण नेस करते की तो माणूस पुढे पर्यंत दावीद राजाला 10 मीटर अजून जायला, 10 मीटर नाही, 3 मीटर 10 फूट त्याला अजून जायला नको म्हणून देवाने त्या नेस केला. बोलतात का? बोलतात देव कधी कधी नेस करतं दाखवायला मी तुझ्या बरोबर आहे. नाही की त्याच्यामध्ये तुझे खुयोत खाल्ले जातात, नाही की तुला त्याचा जसं काय तू परतफेड करतो. देव कधी कधी नेस करतो दाखवायला की मी तुझ्या बरोबर आहे, काय काळजी नको करू, मी तुझ्या बरोबर आहे. आणि बोलतात इकडं तो काइंडचा नेस होता, तो काइंडचा मिराकल होता की देवाला दाखवत होता की मी तुझ्या बरोबर आहे, आणि त्यामुळे तो पुढे पडला. छोटासा नेस आहे बोलतात, पण तो
त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमधनं जसं रामबाण लिहितात परषद वैशाख मधनं छोट्या छोट्या गोष्टीमधनं आपल्याला देवाचा मोठेपणा दिसतं की देव छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण देवाचा कंट्रोल आहे. तो मिचखा वैपोल अल्पनाव अवचा आणि ते पुढे पडला गोलियात. ויחזק דוד מן הפלישתי בקהלה ובאבן ויח את הפלישתי וימותו וחרב खरब एन बेयाद दावीद. तर परत इकडं एक्सप्लेनेशन आणि मागच्या वेळेला आपण हा मिद्राज बोललो तो जो आणतात तो बोलतात की फिलिस्तीचा हा जो गोलियात जो होता त्याचा जो मदत करणारा होता तो बेमेत होता उरिया खिती आणि त्यांनी त्याला सांगितलं की कुठून तो हे खोलतात त्याचा जो मुकुट जो आहे तो कुठून खोलतात आणि कुठून ते तलवार वापरून हे करू शकतात त्याचा तो डोका काढू शकते. मेफरशी बोलतात की त्यांनी मारला गोलियाचा दगड घेऊन त्याला दगड ठेचला आणि मग त्यांनी तलवार शोधली हे केला ते केला आणि मग त्याचा डोका कापला त्यांनी. पण बोलतात ते दोन मत आहेत की त्यांनी दगडाने पहिले त्याला मारला फिलिस्तीला दगडाने ठेचून मारला आणि नंतर त्याचा डोका कापला. आणि काय बोलतात नाही ते त्यांनी त्याची तलवार घेतली की दाविदाच्या हातामध्ये तलवार नव्हती पण त्यांनी त्या फिलिस्तीची गोलियातची तलवार घेतली आणि त्यांनी त्याचा डोका त्याच्याने कापला त्याला मारून टाकला तिकडे. ויעץ דוד ויעמוד אל הפלישתי ויקח את חרבו וישלפיה מתערה וימותהו ויקראת בה את ראשו ויראו הפלישתים की מת गिबोराम वैनसू. बोलतात फिलिस्तीन लोकांनी बघितला त्यांनी दावीद राजाचा डोका कापला फिलिस्तीन लोकांची फापरली तिकडे ते इकडे तिकडे हेल्टर स्केल्टर झाले आणि ते तिकडनं पळून गेले. वैनसू तिकडनं पळून गेले तिकडे जिकडे होते त्या डोंगरावरनं तिकडनं ते पळून गेले. ויקומו אנשי ישראל ויהודה ויראו וירדפו את הפלישתים עד בואכה גיא ועד שערי עקרון ויפלו חללי פלישתים בדרך שערים ועד גת आद एकूण. त्यांनी त्यांच्या सिटीज पर्यंत त्यांना पळवून लावला आणि त्यांना फिलिस्तीन लोकांना खूप मोठा त्यांना फटका लागला. खूप त्यांच्या लोकांचा तिकडं नुकसान झाला. וישובו בני ישראל מדלוק אחרי फिलिस्तीम וישוסו את מחניהם तिकडे त्यांनी जसं काय चांगला आनंद वगैरे केला आणि फिलिस्तीन लोकांकडे ते परत आले. वैकाक दावीद येतो ओश फिलिस्ती दावीद राजाने गोलियातचा डोका घेऊन ויביאהו ירושלים את כליו שם באוהलो. त्यांनी त्या डोका घेतला त्याचे कपडे जे होते ते त्यांनी घेतले आणि ते त्यांनी स्वतःचा जो तंबू होता तिकडे त्यांनी ठेवले. ובראות שאול את דוד יוצא לקראת הפלישתי אמר אל אבנר שר הצבא בן מי זה הנער אבנר ויאמר אבנר חי נפשך המלך אם यदाती. तो इकडं हा फेमस खजाना आहे तो आपण बेजाशेम बघू टाइम हा आपल्याकडे बघू कसे. इकडं शाऊल राजा बघायला आले फिलिस्ती कोण होता जो इकडे एवढा चॅलेंज करत होता हे करत होते करत होता. तेव्हा शाऊल राजा आले बघायला कोण आहे फिलिस्ती आणि तिकडे आल्यावरती लिखात फिलिस्ती ते फिलिस्तीला बघायला आले. एमोल अवनेर जो होता त्यांचा मिनिस्टर ऑफ आर्मी त्याला विचारतात साव चवा बेन मीजे कोण आहे हा पोरगा ज्यांनी याला मारला. अवनेर कोण आहे हा पोरगा. वयोमेर अवनेर खै नफशेख अमेलेक इम यदाती. नाही मला माहिती. बेमेत कोण आहे हा पोरगा तुम्हाला माहिती नाही तुम्ही त्याला पाठवला ना. म्हणजे ऑब्वियसली हा प्रश्न जो आहे तो इकडे विचारायला पाहिजे का कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे दावीद राजा जो होतोय ते त्यांच्या समोर किन्नर वाजवायचे आणि तिकडं मागच्या चॅप्टर मध्ये ऑलरेडी बघितला होता की ते पोरगा होता इशाईचा. मग जर इशाईचा पोरगा हाय तर कसा काय झाला की ह्याला माहिती नाही
शाऊल राजाला की हा माणूस जो आहे तो माझ्यासमोर किनोर वाजवते. तर इकडं खजार आपल्याला बोलतो की इकडे गोष्ट झाली आहे. दोएग जो होता त्यांनी बोलला, शाऊल राजाने विचारलं कोणाचा पोरगा आहे हा. त्याला माहिती आहे इशाईचा आहे, पण तो राजा व्हायचा आहे की फक्त मोठा मोठा माणूस व्हायच्यासाठी आहे? कारण की त्यांनी बघितलं ऑलरेडी आता मी सक्सेस आहे, हे आहे ते आहे. तर त्यांनी विचारलं कोण आहे, आणि ऑब्व्हियसली दुसरी गोष्ट बोलतात की तो बोललाय की माझ्या पोरीचं लग्न मी त्याबरोबर करणार आहे. त्यांना माहिती पडलं, त्यांना अजून गोष्ट बघायची ती कोणाचं आहे. बोलतात इकडं खजार सांगतो आपल्याला इकडं की दोएगने सांगितला की तू लग्न करायच्या पहिले, म्हणजे बघायच्या पहिले की तो राजा होईल की नाही राजा होईल, त्याच्या पहिले बघ तुला अलाउड आहे की नाही तुझ्या पोरीचं लग्न करायला याच्यामध्ये. का बोलतात की ह्याची जी इमा जी होती, याची जी ग्रँड मदर जी होती, ती होती रूत मोआविया मोआव मधनं होती. तोरामध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे की तिचे मध्ये लो यवो अमोनी उ मोआवी बेकाल शेम गाम दो असरी लो यवो. एक्सप्लेन करतात इकडे मेफरशीम, जो कोण मोआवी आणि अमोनी आहे, म्हणजे अमोनच्या नेशन मधला आणि मोआबच्या नेशन मधला जो कोण कन्वर्ट करते तो यहुदी हाय, पण त्याला इस्रायली बरोबर मॅरेज करायला अलाउड नाहीये. त्याला मॅरेज करायला अलाउड आहे शिफखा बरोबर, शिफखा कनानीत, म्हणजे जी कोण नोकराणी होती, नाही ज्युइश नोकराणी, जी नोकराणी होती दुसऱ्या देशांची, ती नोकर म्हणून काम करत होती इस्रायलकडे, आणि इस्रायल तिच्या बॉस इस्रायलने तिला फ्री सोडला. ती जशी काय ती कन्वर्टेड आहे, तिच्यावरती लग्न करायला अलाउड आहे. गियोगेत म्हणजे जिने कन्व्हर्जन केलंय, रिअल कन्व्हर्जन, तिच्याबरोबर त्याला लग्न करायला अलाउड आहे. आणि त्याला ते ऑप्शन आहे, कोण कन्वर्टेड आहे कोण ममजेरेत आहे. ममजेरेत आहे म्हणजे जी कोण याच्यामधनं आले रिलेशन मधनं, इलिसिट रिलेशन मधनं, तिच्याबरोबर त्याला लग्न करायला अलाउड आहे. पण काल शेम जो आहे आम इस्रायलचा जो क्लिअर जो चांगला नेशन आहे, त्याच्याबरोबर अमोनी व मोआवी त्याला लग्न करायला अलाउड नाही. अमोनी व मोआवी बोलतात त्याची ग्रँड मदर जी आहे ती कोण होती, रूत मोआविया त्याची ग्रँड मदर होती. म्हणजे तो कोण झाला, मोआवी, आणि त्याच्या मोआवीमुळे त्याला अलाउड नाहीये लग्न करायला अफिलू नॉर्मल ज्युइश लोकांबरोबर. त्याच्यावरती अव्नेर बोलला, अरे पण आपल्याला माहिती आहे, आपल्याला हलाखा आले मोशे मी सिनाई, आपल्याला माहिती आहे हलाखा आले मोशे मी सिनाई की मोआवी वेलो मोआवीत, अमोनी वेलो अमोनीत. म्हणजे आपल्याला मोशे रबेनं आपल्याला शिकवला की जेव्हा मोआवी वेलो मोआवीत माणूस जो आहे तो जेव्हा कन्वर्ट करते त्याला इस्रायली बरोबर लग्न करायला अलाउड नाहीये. पण जर मोआविया म्हणजे जर बाई मोआवी आली, तिने कन्वर्ट केला, तिला लग्न करायला नॉर्मल इस्रायली बरोबर अलाउड आहे. आणि त्यामध्ये काय प्रॉब्लेम नाहीये. सेम अप्लाय टू अमोनीत. आणि बोलतात आपला हलाखा मशमिशी नाही. बोलतात जर असा लिहिलेला आहे ज्याच्याकडं ज्यांनी कोणी खुमाश उघडलेत ते बघा, त्याच्या आधीचा पसूक जिकडे लिहिलाय की तिचे मध्ये काफ गिमेल दालेत, काफ गिमेल तिकडे लिहाय लो यवो ममजेर बेकाल शेम गाम दो असे लो यवो, बिद्यूक एक्झॅक्टली सेम वर्ड्स लिहिलेत ममजेर बद्दल. तर बोलतात की जर असं हाय तर तू अलाव करशील तुझ्या लॉजिक प्रमाणे. ममजेर जो हाय, ममजेर आपण बोललो की जो इलिसिट रिलेशन जन्माला आलाय, त्याला पण लिहिलाय लो यवो गाम दो असे वे गाम लो यवो बेकाल शेम, त्याला पण अलाउड नाही केलं लग्न करायला. म्हणजे ममजेर आणि ममजेर दोघांसाठी अप्लाय होते ना. मग तू इकडे फक्त बोलू शकतोस ममजेर साठी. आणि ह्याच्यावरती अव्नेरकडे उत्तर नव्हता. तर ते कारण की तो दोएगा एदोमी तो एकदम पोचलेला होता. नाही, दोएगा होते उत्तर दिला हे मधनं तिने उत्तर दिला, आणि बोलतात तिकडे आल दवार अशर लो किदमू एतखेम बेलेखेम उबेमाईन बदरेक. बोलतात अव्नेर दोएगला की अरे पण तोरामध्ये लिहिलाय रिझन का नाही येणार अमोनी आणि मोआबी. ममजेर मध्ये रिझन नाही दिलाय.
इकडे लिहिलंय का नाही येणार, कारण की त्यांनी तुम्हाला पाणी आणि ब्रेड त्यांनी मला ऑफर करायला पाहिजे होता, आणि त्यांनी ऑफर नाही केला म्हणून तुम्ही त्यांना घेऊ नका. तुमच्या कन्व्हर्जन नंतर तुम्ही तुमच्या पोरी त्यांना देऊ नका. बोलता दोएक त्याला, हा असा जर हाय तर जायला पाहिजे होता माणसांनी माणसांकडं आणि बायकांनी बायकांकडं, आणि जे संपला उत्तर. ह्याच्यावरती अब्नेरला उत्तर नव्हता. आणि ते त्यांनी सांगितलं इकडे की कोणाचा पोरगा हायस तर तो क्लिअर कर. वयोमेर अमेलेक शाल आता बेन मी हा आलेम. बेन मी हा आलेम. आलेम एलेम म्हणजे मुका जो कोण मुका बोलतो, मुका भरायचा बोलतात, मुका जो आहे त्याला बोलतात एलेम, इकडे बोलतात आलेम. आलेम म्हणजे शाऊल राजांनी बोलला अब्नेरला, जा आणि हालाखा क्लिअर कर. कुठे पण जा, ऑब्विसली श्मोएला नवीकडे जातील, पण जा आणि हालाखा क्लिअर कर की या हालाखा काय आले, म्हणजे ज्या हालाखाने तुझ्या तोंडातनं त्यांनी शब्द काढून घेतले, तुला ज्या हालाखाने तुला मुका केला तो हालाखा जाऊन क्लिअर कर पहिले, की या माणसाला लग्न करायला अलाउड आहे की नाही, आणि तो कोणाचा पोरगा आहे, म्हणजे तो मोआबीचा पोरगा आहे, ज्याला अलाउड आहे की नाही. ऑब्विसली मिद्राशीकडे आपल्याला सांगते पुढे जाऊन की ते श्मोएलकडे गेले आणि श्मोएल बोलतात आला खाले मोशे मिसिनाय बात मेलेक वुदा प्निमा. बोलतात बायकांना परमिशन नाहीये बाहेर जायला, आणि वॉर मध्ये जायची ही पद्धत नाहीये. बायका वॉर मध्ये जातील, तिकडे ते बायका जाऊन वॉर मध्ये जाऊन बायकांना पाणी देतील, ही पद्धत नाहीये. बात मेलेक वुदा प्निमा. बायका ज्या आहेत त्या घरी बसतात, त्याच्यामुळे बायकांना अलाउड नव्हता बायकांकडे पण जायला. आणि सिंपल हालाखाली मोशे मिसिनाय असा श्मोएल नबी त्यांना अब्नेरला शिकवला ऑब्विसली नंतर. आणि तो जो आला काय की बाय आमोनी वेलो आमोनीत, मोआबी वेलो मोआबीत, म्हणजे माणसाने होतो. मला ह्याच्यावर रामबम दाखवत होता, तर रामबम ज्याला कोणाला इंटरेस्ट आहे खिदुशा मध्ये इल्खोत इसूरे बिया मध्ये 12th चॅप्टर मध्ये 18 हजरत नजीम काय טוב, כן? טוב, התפרנת. बोलतात पुढे जाऊन וכשוב דוד והכות את פלישתי והיכת אותו אבנר ויביאו לפני שאול וראש הפלישתי בידו. त्यानंतर ते गेले आणि शाऊलच्या समोर तुझा फिलिस्ती होता, गोलियाचा तोंड होता, डोकाचा होता, त्यासमोर ते घेऊन आले. वयोमेर अलाव शाऊल बेन मी आता नाव, त्याला विचारतो तू कोणाचा पोरगा आहेस रे. वयोमेर दवीद बेन अवदेख इशाई बेत अलाखमी. बोलतात मी कोणाचा पोरगा आहे, बेत अलाखमी इशाईचा पोरगा आहे. माझ्या इखूस मध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे. मी इशाईचा पोरगा, इशाई जो मोठा माणूस आहे इस्रायल मध्ये, त्याचा मी मुलगा आहे. आणि इकडं हा चॅप्टर संपला. 2 मिनिटं आपण मिद्राश बघू, मिद्राश तनखुमा, पुढे थोडा कंटिन्यू करू. 2 मिनिटं, 1 मिनिटं फिलो. आपण मागच्या इकडे आलाखा बघितला होता. माऊ केचोताव तलतलीम कोल कोच वे कोच तिले तिलीम शेल आलाखोत. तिले तिलीम काय बोलतात, तोरा मधला प्रत्येक ज्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण खूप सारे आलाखोत आहेत. इकडं मिद्राशचे जे एक्सप्लेनेशन जे आहेत ते बोलतात कोल कोच वे कोच तिले तिलीम शेल, म्हणजे प्रत्येक कोच मध्ये खूप मोठे मोठे आलाखोत आहेत. आणि नाही मुद्दामून कोचची गिमात्रिया किती येतं, कोच खूप 100 वाव 6 आणि चादी 196. बोलतात रेश आणि दालेत मध्ये काय डिफरन्स आहे, त्याचा कट ना. दालेतचा जो कट आहे तो शार्प आहे. रेश जो आहे तो असा स्मूथ त्याचा कट आहे. तर बोलते हा जो कट आहे ना त्याला बोलतात कोच म्हणजे काट्यासारखा छोटासा जो कट आहे त्याच्यामध्ये आखा डिफरन्स होते. आणि त्या कोचची गिमात्रिया आहे 196. त्याच्यामध्ये खूप सारे हलाखोत दाखवले स्मॉल गोष्टीमध्ये. जसा मागच्या वेळेला आपण बघितला होता मा कुचोता तलतलीम कोल कोच वे कोच तिले तिलीम शेल हलाखोत कैचात कतूब
כיצד כתוב בה, ולא תחלל את שם קודשי. तोरामध्ये लिहिलं आहे, लो तחלל את שם קודשי, तू माझं नाव डिसग्रेस नको करू. पण जर तू खेत मध्ये जर कट मारला, एक छोटासा कट केलास, तिकडे लिहिते אם אתה עושה חטא ה' אתה מחריב את העולם. बोलतात की जर तू कट केलास खेत मधनं हे, जसं काय तू वर्ल्ड डिस्ट्रॉय करतोस, आणि तू म्हणजे काय होईल इकडे खास शालोम, वेल्लो तहल्लेल את שם קודשי, म्हणजे तू माझ्या नावाचा जो आहे तो माझ्या नावाला तू सॅन्क्टिफाय नको करू. बोलतात इकडे प्रॉब्लेम आहे. इकडं खूप सारे एक्झाम्पल दिले आहेत, अजून एक एक्झाम्पल अजून एक घेऊ. आणि इकडे लिहिलं आहे, कोल अनेशामा ते हल्लेल या, सगळे जे नेशामत आहे ते देवाच्या नावाने देवाची स्तुती करतील. אם אתה עושה हे खेत आता मखरीब את העולם, जर तू हेला खेत केलास तर तू जसं काय वर्ल्ड डिस्ट्रॉय करतोस. अजून एक बघू वाटल्यास तर, וכן שמע ישראל השם אלוקינו השם אחד. एखादच्या बदली इकडे लिहिलं आहे שמע ישראל, אם אתה עושה ד' רש אתה מחריב את העולם, שנאמר כי לא תשתחווה לאל אחד. म्हणजे जर दालेतला जो रेश केला तो वाचशील इकडं शेमा इस्रायल हशेम एलोकेनु हशेम अखेर, खस ושלום, बोलायला हशेम अखेर, देव दुसरा देव. ओ तू बोलशील की לא תשתחווה לאל אחר, बोलतात तू जर चेंज केला दालेतला रेश मध्ये तर लिहिशील לא תשתחווה לאל אחד, म्हणजे एक जो देव त्याच्यासमोर पण तू वाकू नकोस. एक्सप्लेन करतात, बोलतात की तोरामध्ये जसं लिहिलेलं आहे त्याच्या मार्गाने आपण जातो, आणि जसा लिहिलेला आहे ते फॉलो करतात, जसा की देवाला कसा पाहिजे जग चालेल. प्रत्येक तोराच्या वर्ड मध्ये जर देवाला जग जसा चालवायचं आहे तसं त्यांनी लिहिलं आहे. त्यामुळे नाही की तू चुकीचा बोललास म्हणून अख्खा देव वर्ल्ड हे होईल, कॅन्सल होईल. पण जर तोरामध्ये चुकीने जर लिहिले गेला असता रेश बद्दल हे बद्दल हे बद्दल हे, तर त्याच्यामुळे जसं काय जे अनागोत जे आहे ज्यांनी वर्ल्ड कंटिन्यू होते तो स्टॉप झाला असता. त्यामुळे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण तू लक्ष दे. आणि अफिलू कुचोता म्हणजे ग्रुप्स, मोठे म्हणजे ग्रुपच्या गोष्टी आहेत ऑब्वियस, तिकडे पण तेवढा लक्ष दे. तर आपण इकडे थांबू. बेजात हशेम पुढची आपली भेट होईल नाही नवीन वर्षी, पुढचा अजून एक वीक आहे. तो बेजात हशेम कोणाला क्वेश्चन असतील आजच्या पेरेक मध्ये मिद्रास मध्ये विचारू शकता. तदा बाबा जजाकू बरोबर. स्कूल